लोहगडावरून ढकलून दिल्यावर पण जर केतनचा मृत्यू झाला नसता तर सिया आणि चेतनने प्लॅन सी सुद्धा तयार ठेवला होता। काय होता तो प्लॅन सी हे जाणून घेण्यासाठी ही रील शेवटपर्यंत पहा आणि थोडक्यातला फॉलो करा। तर पोलीस चौकशी दरम्यान सियाने दावा केलाय की तिने केतनला प्रियकर चेतन चौधरी सोबतच्या प्रेमसंबंधांबद्दल आधीच सांगितलं होतं आणि लग्न करण्यास नकारही दिला होता। मात्र आता लग्न रद्द होऊ शकत नाही आणि माझं कुटुंब खूप श्रीमंत असल्याने तू कुठेही गेलीस तरी शोधून काढू असं केतनने म्हटल्याची कबुली सियाने दिली आहे। पोलीस तपासातील माहितीनुसार सियाचं 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं असून ती 12वी नापास असल्याचं समजतंय। दारू सोबतच इतर वाईट सवयींमुळे तिचे आई वडील प्रचंड त्रस्त होते। सियाचं ह्यापूर्वीही अनेक बॉयफ्रेंड राहिलेत। याच सवयींमुळे तिचे आई वडील चिंतेत होते आणि यामुळेच तिचं लवकरात लवकर लग्न लावून देऊन तिला स्थिर सावर करायचं होतं। पोलीस तपासात समोर आलंय की केतनचा काटा काढण्यासाठी सिया मुख्य सूत्रधार होती आणि तिच्याकडे चक्क प्लॅन सी ही तयार होता। जर 18 जूनचा प्लॅन फसला असता तर तिसऱ्या प्लॅननुसार रस्ते अपघातात केतनची हत्या करण्याचा तिचा विचार होता। 18 जूनला केतनला दरीत ढकलण्यासाठी सिया आणि चेतनने एक विशेष सिग्नल ठरवला होता। योजनेनुसार गडावरील ठरलेल्या डेथ पॉइंटवर सियाने केतन समोर वाकून सिग्नल दिला आणि मागून दबा धरून बसलेला चेतनने केतनला थेट खोल दरीत ढकलून दिलं। किल्ल्यावरील सुरक्षा रक्षक धीरज जाधवने सांगितलं की हत्येच्या दिवशी चेतनची ओळख लपवण्यासाठी तो पूर्ण कपडे आणि मास्क घालून आला होता आणि त्याने व सियाने तिकिटाचे पैसे देण्यावरून वादही घातला होता। मग या संपूर्ण हत्याकांडाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।